सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर विविध हिंदू संघटनेच्या वतीने श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच दिनांक 18 ऑगस्ट रोजी माहूर शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेत झालेल्या प्रचंड जयघोषाने व तिचे जागोजाग भक्तिभावे पूजन झाल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पसरल्याची अनुभूती येत होती। सोमवारी दिगंबर जोशी यांनी स्थानिक कपिलेश्वर मंदिरात महादेवाला सपत्नीक अभिषेक केला। त्यानंतर सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक गोपू महामुने व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या हस्ते विधिवत पूजा आटोपली। त्यानंतर वाजत गाजत व हर हर महादेवाचा प्रचंड जयघोष करीत कावड यात्रेला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर मिरवणूक मार्गाने ही यात्रा वसंतराव नाईक चौकात पोहोचताच सेवालाल महाराज समितीच्या वतीने मोहन नाईक, विष्णू राठोड यात्रेतील शिवभक्तांना उपवासाची उसळ व फळाचे वाटप करण्यात आले। कावड यात्रा तिथून पुढे कैलाश टेकडीकडे रवाना झाली। यावेळी मिरवणूक मार्गांवर ठिकठिकाणी सडावर रांगोळ्या काढून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले। शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी, उमेश राठोड, प्रतीक कोपुलवार, सागर कन्नव, नितेश राठोड, शंकर भालेराव, सदानंद पुरी, बालाजी गेंटलवार, अमित एवतीकर, मंगेश सूर्यवंशी, योगेश परसवाळे, संतोष वर्मा, शिवदत्त परसवाळे, विकी सुने, सुनील सूर्यवंशी, संतोष तामखाने, भाजपाचे महिला पद्मा गिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त पुरुष व महिलांनी या यात्रेत भाग घेतला होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विनोद सूर्यवंशी, रितेश राठोड, बालाजी गेंटलवार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी कावड यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते। कावड यात्रेत हर हर महादेव अशा झालेल्या प्रचंड जयघोषाने माहूर नगरी दुमदुमून गेली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.